दोस्ता हमारा हमारा सारे जहां से अच्छा। दिवाळी अंक प्रदर्शन आणि स्पर्धा याच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे। हा दुसरा भाग आपण नक्की पहा। काय चांगलं देता येईल याचा विचार केलेला आहे आणि ते देत गेलोय आणि ते समाजाने स्वीकारलेलं आहे। दिवाळी अंकाचा तुमचा असा गाढा अभ्यास आहे, पण मला प्रत्येक प्रश्न पडतो की पहिले दिवाळी अंक आणि आजकाल निघणारे दिवाळी अंक ह्याच्यात काय फरक झालाय का, जाणवतो का तुम्हाला? फरक जाणवला म्हणजे त्यावेळेला दलालांची चित्र तुम्हाला बघायला मिळायची, त्याच्याचबरोबर इतर आणखीन दुसऱ्या मोठ्या आर्टिस्टची चित्र तुम्हाला बघायला मिळायची। परंतु आता त्या प्रकारची चित्र ही लोप पावलेली आहेत। हाताने चित्र काढून दिवाळी अंकाचं कव्हर चं डिझाईन रंगवण्यापेक्षा एखाद्या नटीचा, एखाद्या सेलिब्रिटीचा फोटोग्राफ तुम्हाला इझिली मिळू शकतो आणि त्यामुळे हाताने रेखाटलेले चित्र एवढे जास्त पैसे देऊन घेण्याच्याऐवजी एक थोडेसे पैसे टाकल्यानंतर एक उत्कृष्ट एखाद्या टॉपमोस्ट ॲक्टर्सचा तुम्हाला फोटो या मासिकासाठी वापरता येतो। जसं सेलिब्रिटी आहे किंवा सेलिब्रिटीच्या शिवाय एखादं झाड आहे, पान आहे, फूल आहे, जनावर आहे, यांच्यापर्यंत तुम्ही पोचलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये विविधता एकाच वेळेला जपलेली बघायला मिळते आणि नुसतीच विविधता नाही तर त्याच्यामध्ये त्याची क्वालिटी ही पूर्वीपेक्षा 100 टाईम्स त्याच्यामध्ये सुधारणा झालेली बघायला मिळते। त्यामुळे आत्ताचं असणारं कवरचं डिझाईन हे तुम्हाला इमिजिएटली अट्रॅक्ट करतं। त्या काळाप्रमाणे ते अट्रॅक्ट करत आलेलं। आपल्याला लहानपणी जे आईस्प्रेड खायला आवडायचं, मोठेपणे आपण ते आईस्प्रेड खात नाही, आपण आईस्क्रीम खायला जातो आणि मग त्याच्यामध्ये इतर आईस्क्रीमचे प्रकार आले आणि आपल्याकडच्या असलेली पैशाची उपलब्धता बघितल्यानंतर आपण आणखीन मागातलं खायला सुरुवात झाली। पूर्वी आपण एखाद्या छोट्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन पोट भरत होतो, एखाद्या डायनिंग हॉलमध्ये जाऊन पोट भरत होतो, परंतु आज त्या ठिकाणी मोठमोठाले डायनिंग हॉल सुरू झालेले आहेत की एक 500 रुपयाची थाळी तुम्हाला जेवायला जाताना त्याच्यामध्ये 25 ते 50 पदार्थ एका वेळी बघायला मिळतात। त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की त्या ठिकाणी जाऊन जेवण्यातला जो रसस्वाद घेण्यातला आनंद आहे तो पूर्वीच्या जेवणात नव्हता असं नाही, होता तो त्या काळाप्रमाणे होता। आता या काळाप्रमाणे त्याच्यात बदल घडून झालेले आहेत। तर अनेक गोष्टी तुम्हाला एका वेळेला ताटामध्ये बघायला मिळतात, तशा दिवाळी अंकाच्या परंपरेत बघायला मिळतात। तुम्ही जो हा दिवाळी अंकाचा प्रदर्शन सोहळा आणि पारितोषिक किंवा बक्षीस समारंभ हा कार्यक्रम खरंच कौतुकास्पद आहे, पण तरी पण ह्या चांगल्या उपक्रमामागचा तुमचा उद्देश, हेतू काय आहे आणि भविष्यात तुमचे काय प्लॅन आहेत, जरा सविस्तर सांगू शकाल? म्हणजे उद्देश एकच होता की ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमधनं दिवाळी अंक काढणारे लोकांची संख्या बघितली तर मला नाही वाटत की क्रिएटिव्हिटी जपणाऱ्या माणसांनी दिवाळी अंक काढला आहे। तर मी काढून 27 वर्ष तो टिकवला आहे, हे सगळ्यात महत्त्वाचे आहे। म्हणजे कित्येक दिवाळी अंक आले आणि काळाच्या पडद्यावर निघून गेले। त्यामुळे जे काय चांगलं आहे ते देण्याचा प्रयत्न केला तर जो समाज स्वीकारतो, समाजालासुद्धा तुम्हाला काहीतरी चांगलं पाहिजे असतं ती देण्याची तुमच्यात कुवत आहे कळल्यानंतर ते तुमचा मागोवा घेतात आणि तो अंक वाचण्याचा प्रयत्न करतात। आज माझ्याकडे मी जेव्हा सुरुवातीला दिवाळी अंक काढायला घेतला त्यावेळेला लोकांना असं वाटलं कोण आपले छंद, कोण त्यांना लेख, आपण लेख द्यायचा की नाही, नवीन दिवाळी अंक आहे। त्यामुळे त्यांनी काही दिवस मला टाळाटाळ नाही केली, परंतु थोडंसं लांबवलं। आज त्यातलेच महान लेखक, महान कवी हे माझ्याकडे आमचा लेख तुम्ही घ्या, आमची कविता घ्या असं विचारणार करायला मला फोन करतात, मेसेज पाठवतात, मला पत्र पाठवतात। याचाच अर्थ माझ्या मासिकाचा दर्जा बघून त्यांना असं वाटतं की जर उत्कृष्ट नंबर 1च्या दिवाळी अंकामध्ये जर आपला लेख छापून आला तर त्याला मिळणारा वाचक वर्ग जो आहे हा खरोखरचा विचारवंत आहे, त्याला त्यातले काहीतरी मर्म कळते अशातलं आहे। तर अशा या दिवाळी अंकात आपण काही दिलं आणि छापून आलं तर ओव्हरऑल प्रत्येक वाचकाला त्याच्यातनं मिळणारा आनंद हा निखळ आनंद असेल असं त्यांना वाटतं। भविष्यातील प्रश्न आहे, भविष्यातील योजना काय तुमच्या?
हां, आणि मगाच्या प्रश्नातनं मला एक सांगायचं, माझा उद्देश एकच होता की ज्यावेळेला मी काही चांगले दिवाळी अंक काढू शकलो आणि अवघ्या काही 5-6 वर्षाच्या काळामध्ये मला 60 अवॉर्ड मिळाली. एका वर्षी 8 पैकी 7 अवॉर्ड महाराष्ट्रातली मला मिळाली. इतकी कुठल्याही दिवाळी अंकाला एका वर्षात अवॉर्ड्स मिळालेले नाही आहेत. त्यामुळे मी माझा दिवाळी अंकातल्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा प्रवास थांबवला आणि स्वतःची छंदस्त्री दिवाळी अंक स्पर्धा सुरू करायचं ठरवलं. तर त्या पहिल्या स्पर्धेला अमेरिकेतनं 2 दिवाळी अंकांचा सहभाग लाभला, म्हणून मी त्याचं नावच पहिल्यापासून ठेवलं, छंदस्त्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धा. आता एक अर्थानं माझ्या मनामध्ये आलं की एवढे पैसे आपल्या स्वतःच्या जवळचे खर्च करण्याच्या ऐवजी माझे कॉन्टॅक्ट पुण्यातल्या सुप्रसिद्ध उद्योगपती श्री रसिकशेठ धारीवाल यांचे सुपुत्र श्री प्रकाशशेठ धारीवाल यांच्याबरोबर असल्यामुळे मी त्यांना म्हटलं, आपल्या मातोश्री नुकत्याच दिवंगत झालेल्या आहेत, त्यांच्या नावाने जर आपण ही स्पर्धा सुरू केली तर या स्पर्धेला एक लोकांच्याकडे बघण्याचा कल आणि दृष्टिकोन बदलेल. म्हणून त्यांनी हो म्हटल्यानंतर स्वर्गीय सौ कमलाबाई रसिकलाल धारीवाल पुरस्कृत छंदस्त्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धा हा पुरस्कार द्यायला आम्ही सुरुवात केली. त्याला आज 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत. उद्देश हाच आहे की माझ्याप्रमाणे मी एकटाच नाही तर माझ्यासारखे अनेक जण चांगला दिवाळी अंक निर्माण करतील. खरी स्पर्धा निर्माण झाली तर माझ्यामध्ये सुद्धा सुधारणा होईल. PT उषाने असं म्हटलेलं आहे, मी पळत असताना माझा स्पीड अजून वाढू शकला असता, परंतु भारतातनं माझ्याबरोबर माझ्या स्पीडनी कोणी पळणारं नव्हतं, म्हणून माझ्या स्पीडमध्ये फारसा फरक पडू शकला नाही. युसेन बोल्टला त्याच्याच देशाचा जमैकाचा एक प्रतिस्पर्धी लाभला, म्हणून तो जागतिक विक्रम करू शकला. त्यामुळे तुम्हाला स्पर्धक असावा लागतो. ज्यावेळेस स्पर्धक असतो त्यावेळेस तुमच्या कामामध्ये आमूलाग्र बदल होतो, मोठी सुधारणा होते आणि तो बदल तुम्ही ज्यावेळेस स्वीकारता त्यावेळेस समाज स्वीकारते. आणि म्हणून या उद्देशाने मी स्पर्धा सुरू केली आणि त्याला आता चांगला आकार मिळालेला आहे. यावर्षी जसे मी 2 धर्माचे दिवाळी अंक आणि रमजानचे अंक, ख्रिसमसचे अंक त्यामध्ये सादर केले. पुढच्या वर्षी माझा उद्देश असा आहे की नवरात्रामध्ये पश्चिम बंगालमध्ये दिवाळी अंकाच्या ऐवजी नवरात्राचे अंक निघतात आणि त्याला देवीच्या उत्सवाच्या नावाने हे अंक निघत असतात. त्यामुळे आणि ते जून महिन्यापासून दर महिन्याला एक विषयावर एक अंक निघत जातो. तर जून ते ऑक्टोबरपर्यंत ही त्यांच्यामध्ये एक वेगळी गोष्ट घडत असते आणि त्यामुळे त्या दिवाळी अंकांना आपण म्हणतो, पण त्या नवरात्र दुर्गा पूजा विशेष अंकांना मी या स्पर्धेमध्ये सामावून घेणार आहे. आणि ही खऱ्या अर्थाने भारतातली सर्व प्रकारच्या दिवाळी अंकांची आणि भारताच्या बाहेरच्या दिवाळी अंकांची स्पर्धा ठरेल असं माझं उद्दिष्ट आहे. ते मी पार केल्याशिवाय थांबणार नाही. परत एकदा तुमच्या ह्या दिवाळी अंक स्पर्धेला आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला एकूणच आणि तुमच्या कार्याला आमच्या शुभेच्छा. धन्यवाद सर. परत आपण भेटूया नवीन दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. आमच्याही शुभेच्छा. कॅज्युअल लुक, गुडलक चौक पुणे, राधाकृष्ण हॉटेल भारतीय विद्यापीठ पुणे आणि BR एंटरप्राइजेस सदाशिवपेठ पुणे.